बदली करून त्या ठिकाणी चालणार नाही। एक रेष ओढली की 1 लाख रुपये, फुलस्टॉप लावला की 50,000 रुपये, अशी सांकेतिक भाषा ही या भ्रष्टाचारात वापरली गेली। ह्या सगळ्या मुद्द्याला या ठिकाणी आम्ही विरोध म्हणून या चहापानावर बहिष्कार टाकला। विरोधी पक्षनेता नसणार आहे दोन्ही सभागृहामध्ये। अजून एक विषय महत्वाचा आहे जो मुंबईच्या संबंधित अजून एक महत्वाचा विषय असा आहे की कलिंगा माझा आवाजच मोठा। कलिंगा येथील 8 एकर जमीन जी हवामान खात्याची होती ती जमीन अदानीने दिली गेली आणि त्या जमिनीच्या बदल्यात पनवेलला आता कार्यालय उघडलं। आपल्याला माहिती आहे की हवामान खात्याचा अंदाज कुलाबा आणि सांताक्रूज या 2 ठिकाणावरून मुंबई शहराला उपलब्ध होत होता। आता कुलाब्याची जे आपलं आहे सेंटर ते चालू राहील, पण उपनगरासाठी जे सेंटर होतं ते आता पनवेलला नेलेलं आहे। त्यामुळे उपनगराला आता हवामान खात्याचा अंदाज कसा मिळेल आणि ही 8 एकर जमीन अदानीनं का दिली याबद्दल देखील फार मोठा भ्रष्टाचार आहे। हा देखील मुद्दा या अधिवेशनामध्ये आम्ही आणतो। याच्यासाठी आमचा पहिला मुद्दा हाच आहे आणि गेले 2 अधिवेशन आम्ही मागत आहोत की एवढं बहुमताचं सरकार असताना विरोधी पक्ष नेत्याची एवढी भीती का असावी भाजपला, हा प्रश्न आहेच। आणि म्हणून वरच्या हाऊसमध्ये सगळं खायचं म्हणजे विधान परिषद आणि विधानसभेत दोन्हीकडे आमची जी मागणी केलेली आम्ही त्याला त्यांनी एकतर उत्तर द्यावं किंवा दाद द्यावी। या विषयावर सरकार काही कायदा करणार अशी विरोधी पक्षाची माहिती आहे। अजून तरी आमच्या कानावर असं काही आलेलं नाहीये, पण महत्वाची गोष्ट हेच आहे की तुमची एवढी संख्याबळ असताना एका विरोधी पक्ष नेत्यापदाला का घाबरता तुम्ही? एवढं संख्याबळ आहे ना बहुमताचं। नाही, एक स्पेसिफिक प्रश्न आहे, या अधिवेशनात सरकार विरोधी पक्ष नेतेपदाबाबत काही नवा कायदा आणण्याच्या तयारीत आहे का? आवश्यक अशी काही विरोधी पक्षाकडे माहिती आहे का? ऐका, ह्याचं उत्तर हेच आहे की विधेयक आणणं की न आणणं हे त्यांचं काम असतं, पण आमचा प्रश्न हाच आहे की आतापर्यंत जी प्रथा आहे किती काही आकडा असला तरी विरोधी पक्ष नेता पद हे दिलं जायचं आणि विरोधी पक्षाला तो सन्मानण्यासाठी जबाबदारी त्यांच्यावर टाकली जायची। हे जे पद आहे ते कुठच्याही सन्मानापेक्षा मोठी जबाबदारी विरोधी पक्ष नेता म्हणून लोकांचा आवाज, जनतेचा आवाज तिथपर्यंत पोहोचवणे ही जबाबदारी असते। हाऊसमध्ये त्यांना काही प्रिव्हिलेजेस असतात, कधीही ते उठून बोलू शकतात, विषय मांडू शकतात। तर एवढी भीती भाजपच्या मनात का आहे हा एक विषय असतो। प्रत्येक अधिवेशनात गेल्या 2 ते 3 अधिवेशनात तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, तुम्ही तुमचं शिष्टमंडळ जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटला। शिष्टपणा कोण करतं तर तुम्ही विचार करा। विधानसभा अध्यक्षांना भेटला, पण कार्यवाही काही होत नाहीये। तर तुम्ही आता जे विधानसभा अध्यक्ष त्यांच्या जे काही कार्य हे आहे त्याच्या बाहेर जाऊन कोणाचं संरक्षण काढू शकतात, अलिबागमध्ये जाऊन तिकडची भांडणं सोडवू शकतात, इकडचा एक छोटा विषय तर सोडवूच शकतात ना। ही एवढीशी अपेक्षा आहे आमची छोटी। सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मध्ये मध्यंतरी चर्चा चालू होती की विरोधी पक्ष नेता असेल ते पत्र द्यायला उशीर झाला। बिलकुल नाही। आम्ही कायद्याप्रमाणे तुमच्यामध्ये कम्युनिकेशन 100% बैठकीचं जर निमंत्रण राष्ट्रवादीला उशिरा जात असेल तर तुमच्यामधल्या कम्युनिकेशन गॅप बिलकुल नाही। आमचं ऐका पहिलं त्याचं उत्तर देतो। त्याच वेळी आपल्याला आठवत असेल ज्या वेळेला आमचं पहिलं अधिवेशन झालं तेव्हाच आमचं नाव ठरलं होतं आणि ते पत्र तसंच आहे कायम आणि तसं 3दा आम्ही दिल्यानंतर। सर, राष्ट्रवादी शरद पवार गट हा महाविकास आघाडीमध्ये आहे की तो विलीन झाल्यामुळे आज कोणी येऊ शकले नाही। जयंत पाटील साहेब, शशिकांत शिंदे साहेब साताऱ्याला आहेत, जितेंद्र आव्हाड एका कार्यक्रमात होते, ते या लागलेले होते। आमचं तिघांचंही बोलणं झालं, परंतु प्रेसची टाइम तुम्हाला 2ची दिली असल्यामुळं त्यांच्यासाठी थांबलं। ते म्हणजे सुरू करा, अडचण काही नाही म्हणून आपण प्रेस सुरू केली, नाही तर 1 तासभर थांबलो। असं आहे की मुळामध्ये जयंतराव पाटलांना मी पर्सनली फोन केला, मी त्यांच्याजवळ बोललो। त्यांनी त्याच दिवशी सांगितलं की मी आज येऊ शकत नाहीये, पण तरी देखील जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे आणि आमच्या लोकांना आणि रोहित पवार यांना मी स्वतःहून कळवतो। आपणही त्यांना फोन केला। आता इथे येत असताना सुप्रियाताईंचा देखील फोन आला की आमच्याकडून थोडासा उशीर झालेला आहे, पण तरी देखील आम्ही आमचा माणूस पाठवतोय। या स्वतः अनिल परब साहेबांच्या फोनवर फोन सुद्धा आला होता। त्यामुळे तुम्ही जे काय म्हणताय किंवा तुम्हाला तर विरोधकांनी संध्याकाळच्या या चहापाना